मीन राशी 21 ते 23 ऑगस्ट या 3 दिवसात तुमच्यासोबत या घटना घडू शकतात. 21 ऑगस्टपासून तुमच्या मनात काही दिवसांपासून चालू असलेला विचार पुन्हा डोक्यात येऊ शकतो. एखादे काम करायचे आहे, एखादा निर्णय घ्यायचा आहे किंवा एखाद्या व्यक्तीकडून उत्तराची वाट पाहत असाल तर या काळात त्याबाबत काहीतरी हालचाल होतील. परंतु शांत रहा, समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या. तर या 3 दिवसात तुमची आर्थिक स्थिती कशी असणार आहे याबद्दलही आपण आता जाणून घेऊयात. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. पेमेंट, कमिशन, जुने देणे मिळण्याची शक्यता आहे. अचानक एखादा छोटा आर्थिक फायदा तुम्हाला या काळात होऊ शकतो. परंतु बचतीकडे देखील या काळात तेवढेच लक्ष द्या. मोठी खरेदी किंवा गुंतवणूक घाईमध्ये करू नका. करिअर आणि काम याबद्दलही आपण आता जाणून घेऊयात. तर या काळात कामाची दखल घेतली जाईल. कौतुक किंवा नवीन जबाबदारी तुम्हाला मिळू शकतात. काम करण्याची नवीन पद्धत समोर येईल. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर या काळात मात्र तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. आधी पूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतरच विचार करून निर्णय घ्या. या 3 दिवसात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची संकेत देखील दिसत आहेत. या 3 दिवसात अचानक तुम्हाला एखादा फोन, मेसेज किंवा संपर्क होऊ शकतो. जुन्या ओळखीच्या व्यक्ती संपर्कात तुमच्या येऊ शकतात. जुने काम पुन्हा सुरू होण्याबाबत बोलणे होऊ शकतात. उत्तराची वाट पाहत असाल तर बातमी नक्कीच मिळू शकते. महत्त्वाच्या संदेशांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. या 3 दिवसात तुमचे नातेसंबंध कसे असेल तर त्याबद्दलही जाणून घेऊया. हा काळ थोडा भावनिक असू शकतो. समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याचा जास्त विचार करू नका. थोडे शांत राहा, समजून घ्या आणि मगच बोला. आणि जोडप्यांसाठी एकमेकांशी मोकळेपणाने बोलण्याचा हा चांगला काळ आहे. प्रेम, समजूतदारपणा आणि विश्वास या 3 दिवसात तुम्हाला वाढताना दिसू शकतो. या काळात कोणती काळजी घ्यावी? उगाच कोणाशी वाद घालू नका. एखाद्या व्यक्तीने सांगितले म्हणून लगेच पैसे गुंतवू नका. त्यापूर्वी प्रथम विचार करा. विचारपूर्वकच निर्णय हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे. तुमच्या योजना प्रत्येकाला सांगत बसू नका. स्वतःच्या क्षमतेवर शंका घेत बसू नका. शांत रहा, सावध रहा आणि शहाणपणानेच योग्य ते निर्णय घ्या. 23 ऑगस्ट या दिवशी एखाद्या गोष्टीबाबत निर्णय स्पष्ट होतील. मनातील गोंधळांचे उत्तर तुम्हाला या काळात मिळू शकते. नवीन सुरुवातीचा विचार करू शकतात. जुनी पद्धत बदलून नवीन मार्ग स्वीकारण्याची इच्छा वाढेल. लहान संकेतांकडे मात्र दुर्लक्ष करू नका. नवा मार्ग, नवी सुरुवात आणि नवी ऊर्जा या दिवसापासून सुरू होत आहे. आता तुमच्यासाठी एक खास छोटासा उपाय. 21 ते 23 ऑगस्टच्या दरम्यान सकाळी किंवा संध्याकाळी शांत बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. शिवलिंगाला जल अर्पण करा आणि मनातील इच्छा महादेवांसमोर बोला. मन शांत राहील आणि सकारात्मक ऊर्जा तुम्हाला या काळात मिळेल. फक्त श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा. महादेवांची कृपा नक्कीच होईल. 21 ते 23 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला सर्वात जास्त कोणत्या गोष्टींची अपेक्षा आहेत? तुमचं मत हे खूप महत्त्वाचं आहे. आर्थिक फायदा, नात्यातील आनंद, करिअरमध्ये प्रगती किंवा एखादी नवीन संधी. कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा. मीन राशीच्या सर्व लोकांना शुभेच्छा. ही 3 दिवस जाणीवपूर्वक आणि सकारात्मक विचारांनी जगा. तुमच्यासाठी सुंदर, यशस्वी आणि आनंदी काळ येवो हीच महादेवचरणी प्रार्थना. मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. स्वामी सेवा या चॅनलला देखील नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.